हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ढोकळा। तर हे पॅकेट आहे, मार्केटमध्ये हे पॅकेट 60, 70, 80 रुपीजला मिळते, म्हणजे कंपनीनुसार असते। तर हे 80 रुपयाचं पॅकेट आहे। यामध्ये पहा अशा प्रकारे पीठ असते आणि हे पीठ टाकल्यावर यामध्ये तुम्हाला हवी असेल तर चिमूटभर हळद टाका, पण या पॅकेटमध्ये लिहिलं आहे टाकू नका, पण मी टाकली। आणि 1 चमचा ऑइल आणि पाणी। तुम्हाला माहीतच आहे बॅटर आपलं घट्टसर पाहिजे, तर थोडं थोडं पाणी टाकत त्याची कन्सिस्टन्सी पाहते हलवून घ्या। आणि मग थोडासा इनो टाकला आहे मी थोडा, त्यावर थोडंसं पाणी ॲड केलं की हलवून घ्या आणि मस्त असा आपला ढोकळा आता बनवण्यासाठी हे बॅटर रेडी आहे। ज्या भांड्यात ढोकळ्याचं बॅटर टाकायचं आहे त्याला ऑइल लावून घ्या। पहा मी ऑइल लावून घेतला आहे आणि आता हे बॅटर टाकत आहे। पहा ओतताना तुम्हाला कन्सिस्टन्सी कळत असेल, मीडियम आहे, एकदम घट्ट नाही, पातळसुद्धा नाही। आणि याला 2-3 वेळा टॅप करून घ्या, म्हणजे यातलं एअर असेल ते खाली सेट होईल एकदम। टॅप केल्यानंतर हा कुकरमध्ये मी खाली एक रिंग ठेवली आणि ते 5-10 मिनटं गरम होऊन त्यामध्ये डब्बा ठेवला आणि या कुकरची व्हिसल काढून ठेवायची आहे। कुकरची शिट्टी लावायची नाही। आणि आता गॅस बारीक केला आहे आणि एक 15 मिनिट झाल्यानंतर 15 मिनिट डब्बा ठेवला मी। आता 15 मिनटानंतर पहा कसं हे ढोकळ्याचं बॅटर फुगलं आहे। त्यानंतर मी शिजला आहे का नाही हे पाहिलं तर ठीक आहे, व्यवस्थित निघत होता चाकू, त्याला काही पीठ चिटकलेलं नाही आहे, तो करेक्ट टायमिंगला मी गॅस ऑफ केला। आता आपण बॅटर थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करूया। तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली आहे, मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता, त्यानंतर मिरची, तुम्हाला हवी तेवढे 2-3 मिरची टाका आणि चांगलं हे झाल्यावर कोथिंबीर नंतर साखर, तुम्हाला कसा गोड पाहिजे तेवढी साखर टाका। आणि मग हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाका। पाणी टाकून हे जी फोडणी केली आहे ही थोडी थंड होऊ द्या। गार झाल्यानंतर ही फोडणी आपण ढोकळ्याच्या वरती टाकून घेणार आहे। तोपर्यंत आपला तो ढोकळ्याचा भांडे आहे ना, ते गार होण्यासाठी ठेवलं आहे मी। हे गार झालं आहे। गार झाल्यानंतर पहा कसा व्यवस्थित निघला आहे, अजिबात खाली चिटकून राहिला नाही। पण हे थंड झाल्यानंतरच डब्बा उलटा करून हे काढलेला आहे। तर एकदम मस्त स्पॉन्जी, सो सॉफ्ट इन्स्टंट होममेड ढोकळा इज रेडी। आता आपण याचे पीस कट करून घेऊया। पहा जाडीला पण कसा व्यवस्थित टम्म फुगला आहे मस्त। मी आता ह्याचे स्क्वेअर तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये कट करून घ्या। तर मी फोडणी टाकून घेतली आहे थंड झाल्यानंतर। आणि पहा मी तुम्हाला एक किती सॉफ्ट आहे बघा, हे एक काढून दाखवला। आता मी हे देणार आहे श्रावणीला खायला। वाव, श्रावणी तर खुश, तिला खूप आवडतो ढोकळा। कसा झालाय पहा रिव्ह्यू तिचा, छान।
सो तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.